MPSC ग्रुप बी पूर्व परीक्षा 2017 पार्ट 3। प्रश्न क्रमांक 41, रायरेश्वर शिखराची उंची किती आहे? डॅश डॅश मीटर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1373 मीटर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42, सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2 तास. प्रश्न क्रमांक 43, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किमी असून भारताच्या किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे 3,07,713 आणि 9.36% क्षेत्र व्यापलेले आहे. दक्षिण बिहारमधील डॅश डॅश हे सिमेंट व कागद, पुठ्ठे, प्लायवूड इत्यादी उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दालमिया नगर. प्रश्न क्रमांक 45, चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, महानदी व गोदावरी नदी यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान चिल्का सरोवर वसलेले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46, जोड्या लावा. जिल्हा आणि जलाशय. ठाणे, ठाणेचं आहे भातसा. रत्नागिरीचं आहे फणसवाडी. रायगडचं आहे कालाते आणि सिंधुदुर्गचं आहे धामापूर. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47, खालीलपैकी कोणते जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भिवपुरी हे जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न आहे 48वा, खालील विधाने पहा. पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे. बी, कृष्णा व भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगरामुळे वेगळी होतात. सी, वर्धा व वैनगंगा नद्याच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता म्हणतात. आता आपल्याला विचारले यामधील कोणते विधान बरोबर आहे ते विचारलं आहे. या ठिकाणी तिन्ही विधान बरोबर आहेत म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 विधान ए, बी आणि सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 49, मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पालघाट. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50, योग्य जोड्या लावा. योग्य जोड्या लावा. स्थलांतरित शेती व देश असं विचारलं आहे. पहिलं आहे रोका. रोकाचं उत्तर आहे ब्राझील. लदांगचं आहे मलेशिया. चेनाचं आहे श्रीलंका आणि मसोलेचं आहे झैरे. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51, पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 मध्ये कोण केली असं विचारलेलं आहे. पहिल्या सूतगिरणीची स्थापना प्रश्न क्रमांक 51 पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे C.N. दावर यांनी मुंबई येथे 1854 मध्ये पहिल्या सूतगिरणीची स्थापना केली. दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश डॅश जमातीचे लोक राहतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भिल्ल व गोंड जमातीचे लोक राहतात. पुढचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 53, पूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी व बाजरीसारखी पिके अभावानेच आढळतात. कारण तर त्याचं कारण आहे पर्याय क्रमांक 2, हा विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54, उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहेत? अत्यंत घनदाट जंगले हे बरोबर विधान आहे. वार्षिक पानगळ होते हे चुकीचं विधान आहे. लाकूड टणक व टिकाऊ असते हे पण बरोबर विधान आहे. एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते हे पण बरोबर विधान आहे. ए, सी आणि बी पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर पर्याय असेल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 55, राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर, जोधपूर आणि बिकानेर जिल्ह्यात डॅश डॅश ही खनिजे सापडतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3,
चुनखडक, जिप्सम आणि मीठ हे खनिजे सापडतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 55. जगातील एकूण क्षेत्रापैकी भारताला केवळ 2.4% भूभाग लाभला आहे. उलट पक्षी भारताची लोकसंख्या मात्र एकूण जगाच्या लोकसंख्येच्या जवळपास 16.85% एवढी आहे. मृत्यूदरात वेगाने झालेल्या घसरणीतून लोकसंख्येत एक वेगाने वाढ दिसून आली आहे, तर जनन दरात मात्र लक्षणीय घट झाली नाही. खालीलपैकी कोणता एक आर्थिक, एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जनन दरास जबाबदार आहे? तर जबाबदार राहिलेले घटक आहेत ए. धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया आणि बी. शिकण्याचा अभाव. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही असं विचारले, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी विक्री हे वित्तीय धोरणाचे साधन नाही. पुढचा प्रश्न आहे 58. कोणत्या वित्त आयोगाने केंद्र GST साठी 5% दर व 7% राज्य GST साठी असावी अशी शिफारस केलेली होती? 58चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 8वा वित्त आयोग. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 59. डॅश डॅश 1990-91 मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू होत्या? 59चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. रत्ने आणि अलंकार 1990 आणि 91 मध्ये निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू होत्या. प्रश्न क्रमांक 60. पुढीलपैकी वित्तीय अंदाजपत्रक 2013-14 कोणते निरीक्षक बरोबर नाही? वर्ष 2013-14 मध्ये योजना अंतर्गत खर्चामध्ये अंदाजित पातळीपेक्षा बरीच जास्त कपात झाली, हे बरोबर नाही. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक ए. बाकी दोन्ही बरोबर आहेत. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 ए.